आमदार सोडून गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं तरी महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद कायम. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर येऊ लागला आणि 84 वर्षाच्या म्हाताऱ्याने महायुतीला त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली. शरद पवारांचे 50 उमेदवार निवडून येत असल्याचं समोर येतंय. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला 15% मतदान झाल्याचं एक्झिट पोलमध्ये कळतंय. कोण आहेत ते 50 उमेदवार, कोणत्या मतदारसंघात पवारांनी बाजी मारली ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे तर अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं बापूसाहेब पठारे विजय होतील असं सांगण्यात येते. पारनेर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून राणी लंके तर अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं राणी लंके बाजी मारताना दिसतायत. राहुरी विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे तर भाजपकडून शिवाजी कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं प्राजक्त तनपुरे बाजी मारतील असं सांगण्यात येते. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून रोहित पवार तर भाजपकडून राम शिंदे यांच्यात लढत झाली. इथं रोहित पवार बाजी मारतील असं कळतंय. बीड विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर तर अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं संदीप क्षीरसागर बाजी मारताना दिसतायत. माजलगाव विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून मोहन जगताप तर अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं शरद पवार गटाचे मोहन जगताप बाजी मारताना दिसतायत. आष्टी विधानसभा मतदारसंघ. इथं तिरंगी लढत पाहायला मिळाली. शरद पवार गटाकडून मेहबूब शेख तर अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे तर भाजपकडून सुरेश दस निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं मेहबूब शेख बाजी मारताना दिसतायत. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ. इथं शरद पवार गटाकडून रोहित पाटील तर अजित पवार गटाकडून संजय काका पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं रोहित पाटील बाजी मारताना दिसतायत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून जयंत पाटील तर अजित पवार गटाकडून निशिकांत पाटील यांच्यात लढत झाली. इथं जयंत पाटील सहज विजय होतील असं सांगण्यात येते. शिराळा विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून मानसिंग नाईक तर भाजपकडून सत्यजित देशमुख यांच्यात लढत झाली. इथं मानसिंग नाईक विजय होताना दिसतायत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील तर भाजपकडून मनोज घोरपडे यांच्यात लढत झाली. इथं बाळासाहेब पाटील विजय होताना दिसतायत. कागल विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून समरजित सिंग घाडगे तर अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यात लढत झाली. इथं समरजित सिंग घाडगे विजय होताना दिसतायत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे तर शिंदे गटाकडून महेश शिंदे यांच्यात लढत झाली. इथं शशिकांत शिंदे विजय होताना दिसतायत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून राहुल कलाटे तर भाजपकडून शंकर जगताप यांच्यात लढत झाली. इथं राहुल कलाटे विजय होताना दिसतायत. हडपसर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप तर अजित पवार गटाकडून चेतन तुपे यांच्यात लढत झाली. इथं प्रशांत जगताप बाजी मारताना दिसतायत. इंदापूर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील तर अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांच्यात लढत झाली. इथं हर्षवर्धन पाटील बाजी मारताना दिसतायत. दौंड विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून रमेश थोरात तर भाजपकडून राहुल कुल यांच्यात लढत झाली. इथं रमेश थोरात बाजी मारताना दिसतायत. शिरूर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून अशोक पवार तर अजित पवार गटाकडून ज्ञानेश्वर कटके यांच्यात लढत पाहायला मिळाली. इथं अशोक पवार बाजी मारताना दिसतायत. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांच्यात लढत झालेली पाहायला मिळाली. इथं जितेंद्र आव्हाड बाजी मारताना दिसतायत. माढा विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून अभिजित पाटील तर अजित पवार गटाकडून मिनल साठे यांच्यात थेट लढत झाली. इथं अभिजित पाटील विजय होताना दिसतायत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून सुनीता चारोस्कर तर अजित पवार गटाकडून नरहरी झिरवळ यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. इथं सुनीता चारोस्कर विजय होताना दिसतायत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे तर शिंदे गटाकडून चंद्रकांत पाटील यांच्यात थेट लढत झाली. इथं रोहिणी खडसे बाजी मारताना दिसतायत. चिपळूण विधानसभा मतदारसंघ. शरद पवार गटाकडून प्रशांत यादव तर अजित पवार गटाकडून शेखर निकम यांच्यात थेट लढत झाली. इथं प्रशांत यादव बाजी मारताना दिसतायत. खानापूर विधानसभा मतदारसंघ.
शरद पवार गटाकडून वैभव पाटील तर शिंदे गटाकडून सुहास बाबर यांच्यात लढत पाहायला मिळाली. इथं वैभव पाटील बाजी मारताना दिसतायत. मान विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे तर भाजपकडून जयकुमार गोरे यांच्यात लढत झाली. इथं प्रभाकर घारगे विजय होताना दिसतायत. वाई विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून अरुणा पिसाळ तर अजित पवार गटाकडून मकरंद जाधव यांच्यात लढत पाहायला मिळाली. इथं अरुणा पिसाळ विजय होताना दिसतायत. फलटण विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून दीपक चव्हाण तर अजित पवार गटाकडून सचिन पाटील यांच्यात लढत झाली. इथं दीपक चव्हाण विजय होताना दिसतायत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून उत्तम जानकर तर भाजपकडून राम सातपुते निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं उत्तम जानकर बाजी मारताना दिसतायत. करमाळा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून नारायण पाटील तर शिंदे गटाकडून दिग्विजय बागल यांच्यात थेट लढत झाली. इथं नारायण पाटील बाजी मारताना दिसतायत. परांडा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून राहुल मोटे तर शिंदे गटाकडून तानाजी सावंत निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं राहुल मोटे बाजी मारताना दिसतायत. उदगीर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव तर अजित पवार गटाकडून संजय बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं सुधाकर भालेराव विजय होताना दिसतायत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून विनायक जाधव तर अजित पवार गटाकडून बाबासाहेब पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं विनायक जाधव आघाडीवर असल्याचं कळते. परळी विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून राजासाहेब देशमुख तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं राजासाहेब देशमुख विजय होतील असं सांगण्यात येते. केज विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून नमिता मुंदडा या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. इथं पृथ्वीराज साठे आघाडीवर असल्याचं कळते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून संदीप वारपे तर अजित पवार गटाकडून आशुतोष काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं संदीप वारपे आघाडीवर असल्याचं कळते. जुन्नर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून सत्यशील शेरकर तर अजित पवार गटाकडून अतुल बेनके निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं सत्यशील शेरकर विजय होतील असं सांगण्यात येते. सिन्नर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून उदय सांगले तर अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं उदय सांगले आघाडीवर आहेत असं सांगण्यात येते. येवला विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी माणिकराव शिंदे बाजी मारतील असं सांगण्यात येते. भोकरदन विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे तर भाजपकडून संतोष दानवे निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं चंद्रकांत दानवे बाजी मारतील असं सांगण्यात येते. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर शिंदे गटाकडून हिकमत उडान या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर इथं राजेश टोपे बाजी मारतील असं सांगण्यात येते. बदनापूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून रूपकुमार चौधरी तर भाजपकडून नारायण कुचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं रूपकुमार चौधरी बाजी मारतील असंच दिसते. जिंतूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून विजय भांबळे तर भाजपकडून मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं विजय भांबळे विजय होतील असं सांगण्यात येते. अहेरी विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्रम तर अजित पवार गटाकडून धर्मराव आत्रम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं भाग्यश्री आत्रम बाजी मारतील असं सांगण्यात येते. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे, अजित पवार गटाकडून मनोज कायंदे तर शिंदे गटाकडून शशिकांत खेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथं राजेंद्र शिंगणे बाजी मारतील असंच दिसते. काटोल विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून सलील देशमुख तर अजित पवार गटाकडून अनिल देशमुख आणि भाजपकडून चरणसिंग ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथं सलील देशमुख बाजी मारतील असंच दिसते. तुमसर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून चरण वाघमारे तर अजित पवार गटाकडून राजू कारेमोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं चरण वाघमारे बाजी मारतील असंच दिसते. किनवट विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून प्रदीप जाधव तर भाजपकडून भीमराव केरम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं प्रदीप जाधव बाजी मारतील असं सांगण्यात येते. बसमत विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर
तर अजित पवार गटाकडून चंद्रकांत नवघरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथं जयप्रकाश दांडेगावकर बाजी मारतील असं सांगण्यात येते. आर्वी विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून मयुरा काळे तर भाजपकडून सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं मयुरा काळे बाजी मारतील असं सांगण्यात येते. बागलाण विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण तर भाजपकडून दिलीप बोरसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं दीपिका चव्हाण बाजी मारतील असंच सर्वेनुसार दिसते. तर अशा प्रकारे शरद पवारांचे 50 उमेदवार विधानसभेत जातील असं एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.